आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा। तुझे नामे सकळ संध्या फिटला, तुझे नामे सकळ संध्या फिटला। बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला, रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनुहरी, महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुमृंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन। बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा खरा दयाळ, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मनोजीवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, वातात्मजवम वानरयूथ मुख्यम, श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। अष्टसिद्धी नवनिधि के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरी बसू पावले श्री गुरूंची आत्मरूप गणेशू केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्करून आता। आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग, योगी यांची माऊली, ज्ञानी यांची राजे, कैवल्य चक्रवर्ती, महातपोनिधी, महातेजोनिधी, माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा अभंग मंगल प्रकरणातील आणि 3 चरणाचा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला
विठाला विठाला हो, सेवेसाठी माऊलीचा अभंग निवडलेला आहे. माऊली आज मंगलमय असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन करतात. नामाचा महिमा, नामाची ताकद, नामाची शक्ती. आणि सत्ता म्हटल्यानंतर पहिला दिवस भगवंताच्या नामाचं चिंतन व्हावं असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. काही साधू संतांनी हे नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमाचं पालन म्हणून बरं का हा अभंग निवडलेला आहे. सर्वांच्या जवळपास कानपाठ आणि मुखपाठ असणारा हा अभंग आहे. अभंग नियमाने घ्यायला पाहिजे. पहिला दिवस, 7वा दिवस आणि काल्याचा दिवस हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात. रुमालानं सोलानं नाही, नियमानं बांधलेले असतात. म्हणून संतांचा नियम घालून दिलेला आहे. त्या नियमाप्रमाणे आपण अभंग निवडलं हे गरजेचं आहे. अभंग सोडवण्याचा प्रयत्न करायचा, नाही सोडवता आलं तर सोडून द्यायला काय हरकत नाही, अशातला काही भाग नाही. आणि म्हणून 3च चरणाचा अभंग माऊलींचा बरं का नामाबद्दल बोलतात. वास्तविकता श्री संत ज्ञानेश्वर महाराज जेवढे काही या जगामध्ये ज्ञानी होऊन गेले आणि ज्ञानी सध्या आहेत, सर्व ज्ञानी यांचे कोण आहेत ते ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचे राजे, निर्गुण काय सगुण काय बरं का पूर्ण ज्ञान असणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पण आज नामाबद्दल बोलतात. म्हणजे भजनाविषयी आवड आहे त्यांना बरं का. एवढं ज्ञान असूनही माझ्या जीवीची आवडी आवडी पंढरपुरा नेईना गुढी गुढी हो पांडुरंगी मन रंगले 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 नाही का. म्हणजे वारी पंढरपूरची आणि भजन नामस्मरण करतात. बरेचसे आजकाल ज्ञानी झालेले लोक आहेत बरं का. पंचकरण विचारसागर हे जर सत्यांचं जर सुटलं ना लगेच ह्या मूर्त्या म्हणतात कल्पित, हे देव आपणच आहे, देवाकडे जायचं काम नाही. भजनाचा निषेध करतात. भजनाचा संबंध नाही, आम्हाला ज्ञान झालं मीच देव आहे, संपला विषय हे की नाही. पण माऊलीचं तसं आहे का, या ठिकाणी भजन करतात, भजनाला सुद्धा महत्व देतात, म्हणून नामाला महत्व देतात माऊली या ठिकाणी. वास्तविकता माऊलीला चक्रवर्ती असं म्हटलेलं आहे. काय चक्रवर्ती, चक्रवर्ती कोणाला म्हणायचं. ज्ञानचक्रिणा यत्र यस्मिन भ्रमंते परिवर्तनते इति चक्रवर्ती. ज्ञानचक्र या जगामध्ये फिरण्यासाठी ज्यांनी सर्वात अगोदर गती दिली तो चक्रवर्ती. विठ्ठला 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 हो. आणि ते माऊली आज नामाबद्दल बोलतात. आरंभी हो, ज्याच्या मुखामध्ये आरंभ आलं, नाम आलं आणि त्या नामासहित 2 गोष्टी असल्या म्हणजे त्याचं या जगातलं काम पूर्ण झालं. काम नाम इच्छा, इच्छा पूर्ण झाली बरं का. आदर आणि आवड या 2 गोष्टी असल्या बरं का म्हणजे त्याचा उद्धार होतो नामानं. नाही तर नाम सगळेच घ्यायला लागलेत आजकाल. नाम तो सब कोई लेते है ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से भक्त प्रल्हाद तरे वो नाम को चोर. म्हणून सुंदर असा माऊलीचा अभंग. आजचा पहिला दिवस, आजचा म्हणजे तुमच्या गावामध्ये या सप्ताहाचा आरंभ, माझाही या ठिकाणी आरंभ नाही का. आणि अभंगामध्ये सुद्धा काय सांगितलं, आरंभ. हा, म्हणून त्रिपुटी साधले गेलेली या ठिकाणी. पण 2 मिनिटं घेतो. पुण्यपावन क्षेत्र असणारं हे हिंगणी गाव आणि या हिंगणी गावामध्ये सुंदर असं मला वाटतं 7-8 वर्ष झाली का बापा, 17 वर्षापासून चालत आलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा वैभव संपन्न श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी पुण्यस्मरण या निमित्ते चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा ज्ञानेज्ञ सोहळा. भागवत कथेचे व्यासपीठ चालक बरं का आमच्या निर्गुणाताई इंगळे यांच्या अमृतमय वाणीमधून आपण भागवत कथेचं श्रवण करत आहात. आपण भाग्यवान आहात. मी नेहमी सांगत असतो की नरद्यात आलेल्या जीवाला कथेचं श्रवण आवश्यक आहे. कारण आपण नरदेह घेऊन जन्माला आलो, या भारत देशामध्ये जन्माला आलो, आपण भाग्यवान आहोत नाही का. त्यामध्ये करोनाच्या काळामधून वाचून आलो, आणखीन भाग्यवान. गेलो नाही त्या टायमाला, बरे झाले आजीवरी नाही पडिलो
मृत्यूच्या हरी वाचून आलो येथवरी आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. पण मला सांगा वाचून आलो कोरोनाच्या काळातून सुद्धा वाचून आलो असेच वाचून राहणार आहात का? नाही. आपण इंद्राची जवळ आहेत का अमृत पिऊन आलो? आपण मरणार एक दिवस हे ठरलेलं आहे. मरण अटळ आहे. काळा माणूस असो गोरा असो स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो जाडा असो पतला असो गरीब असो श्रीमंत असो आमदार असो पंतप्रधान असो मरण अटळ आहे. एक दिन सज धज के अरे एक दिन सज धज के मौत की शहजादी आएगी. एक दिन सज धज के मौत की शहजादी आएगी. मग ना सोना साथ आएगा ना चांदी साथ आएगी. ना सोना साथ आएगा ना चांदी साथ आएगी. काही सोबत येणार नाही. आणि मरण तर येणार आहे. पण मरण कोणाला येणार आहे? मरण ज्या शरीराला येणार आहे ते शरीर मी नाही. शरीरात राहणारा मी आत्मा परमात्मा माझं स्वरूप असल्यामुळं मला मरण नाही. कसं मरायचं ही भागवत कथा शिकवते. भागवत कथेचं श्रवण तुम्ही करत आहात. तुम्ही भाग्यवान आहात. आपली प्रस्तावना चालू होती. अशा या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली सर्व गावकऱ्यांच्या वतीने आमचे मित्रही म्हणायला काही हरकत नाही. परंतु याहीपेक्षा त्यांना उंच दर्जा दिला जातो. डॉक्टर आमचे यांनी फोन केला म्हणले महाराज तुमची एक सेवा हिंगणीमध्ये असू द्या. मला वाटतंय या अगोदर मी एक सेवा करून गेलो होतो नाही का काका मानकरी काका तुमच्या मोठ्या सप्ताहामध्ये एक सेवा झालेली. तेव्हापासून आज परत माझा नंबर लागला. मी माझं भाग्य समजतो. भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ही सेवा पहिल्या दिवशी का होईना माझ्या वाट्याला आली. विठ्ठल विठ्ठल म्हणून डॉक्टर माझ्यावर खूप प्रेम करतात. श्रद्धा आहे बर का. माझी बॉडी दाढी गाडी पाहून नाही. मी एक सामान्य व्यक्ती आहे परंतु श्रद्धा आहे त्यांची. डॉक्टर म्हणजे भगवंताचं दुसरं रूप बर का. म्हणून माणसानं देव नाराज झाला चालतो. डॉक्टरला कधी नाराज करू नये. देवाला जर नाराज केलं तर देव डॉक्टरकडे पाठवतो. पण डॉक्टरला जर नाराज केलं तर डॉक्टर डायरेक्ट देवाकडे पाठवतो. हे की नाही. म्हणून अशात काय भाग नाही. मी आल्याच्या नंतर आवाज थोडा बसला. नागसवाडी ठिकाणी माझी कथा सुरू होती. याच वर्षी नवीन कथा सुरू केली. धटमन केलं. मला सगळीच लोक कथा सुरू करायला आपण बी कथा सुरू करावं. पण कथा करत असताना माझी व्यथा झाली त्या ठिकाणी. मला नाग झेंबडं घेतलंय. आपण संध्याकाळची कीर्तन झोपच नाही शरीरात काहीच पाठ नाही. रात्री वाचवायचं दिवसा सांगायचं. पण सगळी प्रेमाची मंडळी असल्यामुळे नेलं दखून बरं का. काल समाप्ती केली सांगता आणि आज काल्याचं कीर्तन केलं आणि या ठिकाणी धावत पळत आलो. फॅमिली सहित होतो त्या ठिकाणी. फॅमिली हिंगोलीमध्ये टाकून दिली. मुलगा मुलगी आणि पत्नी. डॉक्टर साहेब म्हणले यायचं होतं घेऊन पण म्हणलं जाऊ द्या कशाला. आता त्या ठिकाणी थोडं नातं होतं. राहा म्हणलं इथे मी येऊस तर परत रात्री प्रवास करायचा. म्हणले योगायोग तुम्ही घेऊन आले असते तर बरं झालं असतं. तर राहू द्या आता. असा सुंदर असा योग. आणि त्यामुळे थोडासा थकवा वाढवला. आणि आल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणलं गोळ्या द्या. गोळ्यानं थोडं बरं लागेल. आवाजाला बोलण्यापुरता आवाज. आता माझी गुणीजन मंडळी इथे एका होणी बळी रे हे तर आहेतच. हे साथ करणारच आहे. माझाही थोडा आवाज बसला. गोळ्या द्या मला. डॉक्टर म्हणे ह्या गोळ्या घ्या. ह्या गोळ्या घेतल्या की तुम्हाला घाम येईल. घाम आल्यावर बरं लागेल. मी म्हणलं डॉक्टर साहेब घाम आल्यावर बरं लागतं काय? म्हणे हो. म्हणलं मग गोळ्या नका देऊ बिलच द्या. बिल पाहिलं कीच मला घाम येतो. विनोदाचा भाग सोडून द्या. मला विनोद करायची सवय तुम्हाला माहिती. आणि विनोदामुळे आज मी महाराष्ट्राभरमध्ये तुमच्या आशीर्वादानं कीर्तन करून राहिलो. विठ्ठल विठ्ठल. आणि सुंदर असं निवेदन आणि प्रसन्न वाटलं. या ठिकाणी मंगलता दिव्यता आणि रम्यता या तिन्ही गोष्टी आढळून आल्या. एनर्जी निर्माण झाली माझ्यामध्ये बरं का. आणि त्यानंतर ही माझी गुणीजन मंडळी प्रथम आपले विनेकरी बाबा त्यांच्या अलीकडले ज्यांच्या घरी आता आम्ही थांबलो होतो. वारकरी माणसं स्वभाव सुंदर बरं का. धरपडत चांगली दिसली त्यांची तळमळ. काय नाव आहे? दिनेश महाराज. हो. आणि त्यानंतर अलीकडले बाबा गावातलीच का? हो. तुम्ही बाबा क्या बात आहे. मग टाळी वाजवा एकदा. आमच्या इकडे एवढे सापडत नाही दादा. भजनीत राहिले नाही. तरुण मंडळी तर काही गरजच नाही राहील. काय गावातले हे गावातलेच का? हो येणार आहे इकून मी असा. त्यानंतर तुम्ही गावातले हे गावातलेच गावातले पाहुणे आहेत का? वा वा. पाहुणे नाही वारकरी त्यात. त्यानंतर आमचा आहे परिचय. हा चांगला परिचय. बऱ्याच वेळेस कीर्तनाला आमचे विठ्ठल महाराज
दादाराव महाराज हो बघा बऱ्याच वर्षानं आमचं दर्शन होते त्यामुळं नाव विसरलो. तुम्ही प्रल्हाद महाराज भिकाजी महाराज चांगला परिचय पण नाव विसरलो ना असं आहे ते. आणि हे आमचे महाराज सुद्धा देवानंद महाराज वा पलीकडले बाबा गावातले. तुम्ही हे आमचे महाराज गावातले नाहीत ना चिमे गाव. आणि त्यानंतर हे सगळे माझे वारकरी सगळे गावातले बरं का. आणि चॅनलवाले सुद्धा धन्यवाद तुम्हाला क्या बात आहे. आणि समोर बसलेले वयानं मोठे ज्ञानानं मोठे महाराज सुद्धा आहेत मला वाटते भागवतकार हा हे सुद्धा आहेत काका सुद्धा आहेत. त्यानंतर मृदंगाचार्य बरं झालं लवकर मृदंग आणला तुम्ही नाही तर शाही पुडीवरच काम होतं आपलं आज. पण ते मृदंग कसं आहे दन वाजल्याशिवाय मजा येत नाही हे की नाही. जुन्या काळात ते हनुमंताची उडी अशी खेळी यायची पा हनुमानाची उडी त्याची शेपूट भली उंच असायची 21 फूट उंच शेपूट. ती शेपूट त्यानं जर उडी मारली ना महाराज ती शेपूट खाली नाही लागायची त्याची आला ती उडी हाणायचा आणि ते वाजवल्या जायचं. ती चोरा आली त्या ठिकाणी ते वाटलं हे बरं आहे गिराय का आपल्या संग. एखाद्याची भिंत जर उंच असली त्या वाड्यात जायचं असलं चोरी करायला तर हा माणूस उडी हाणू शकतो किती उंच भीत असली तर. म्हणले याला घ्या आपल्यासोबत. म्हणले इकडे या. म्हणले काय झालं. म्हणले काय मिळते तुम्हाला हे खेळ करून. म्हणले काय 100-125 रुपये 500 रुपये देतो आम्ही. ती चोर म्हटले. म्हणजे काम काय काम सांगतो आम्ही काहीच नाही. उंच भीत असली की त्या अलीकड्या पळपळू यायचं आणि अलीकडून त्या भिंतीहून अशी उंच उडी मारायची आणि वाड्यात उडी मारायची आणि आतल्या जड वस्तू आमच्याकडे फेकायच्या. नेलं त्याला रात्रीच्या 12 वाजता शावकाराचा वाडा होता उंच भीत होती. म्हणले करा तुमचा कार्यक्रम सुरू उडी मारा या भिंतीहून आज जा म्हणले. म्हणे उडी मारतो पण ते वाजवायला आणा म्हणले निम्या रातच्या. अरे चोरीचं काम आहे. नाही नाही म्हणे वाजवल्याशिवाय मला उडीच मारता येत नाही. तसं तुमचं धूम पडलं होतं म्हणलं आता आपलं काय खरं नाही. पण बरं झालं आला मुर्दंग दन वाजल्याशिवाय काय मजा. विठ्ठल विठ्ठल ऐका श्री संत भगवान बाबा बर का होऊन गेले महाराज. आम्ही डोळ्यानं बघितले नाही पण बरेचसे लोक आमच्या परिसरामध्ये सुद्धा सांगायचे की भगवान बाबा घोड्यावर बसून बर का गावोगावी जाऊन कीर्तन करायचे. हो भगवान बाबांनी समाज सुधारवला कीर्तन केले बर का. आणि समाज कुठल्याही जातीचे लोक कुठल्याही समाजाचे लोक बाबाकडे गेले बाबा आशीर्वाद द्यायचे. तिथं आपलं तुपलं नव्हतं. आपलं तुपलं आत्ता झालंय सुरू आपलं नाही का. लोकांनी देव वाटून घेतले संत वाटून घेतले परमार्थामध्ये राजकारण घुसले जातीवर गेला परमार्थ. आता ऐका देशाची वीर आणि संत प्रत्येक जातीमध्ये जन्माला आले परंतु त्यांच्याकडे जात नाही. हे रोज आपण ऐकतो तरी पण आपली जात नाही. परत एकदा सांगू संत आणि देशाची वीर प्रत्येक जातीत जन्माला आले परंतु त्यांच्याकडे जात नाही. हे रोज आपण ऐकतो तरी पण आपली जात नाही. आपली घालवण्यासाठीच परमार्थ आहे सवय मना आदत मना येथे पाहिजे जातीची ही आपली खरी जात आहे. आता बाबांनो नाही का तुका म्हणे यातीन हो का तयाची भलती तसं भगवान बाबांनी बघितलं नाही. आणि मला जोडाजोडीचं नाद आहे मी सुंदर असं म्हणत असतो बर का. हा महिमा न्यारी हो महिमा न्यारी पाहत्या भगवान गडावरी बाबा अवतारी बैसोनी हो पाण्यावरी वाचिवली ज्ञानेश्वरी बाबा अवतारी बैसोनी हो घोड्यावरी गावगावी कीर्तन करी बाबा अवतारी कापलं शरीर सांडियल रक्त उगवल्या तुळशीवरी बाबा अवतारी. म्हणून श्री संत भगवान बाबा की जय. क्या बात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आता ऐका भगवान बाबा भक्त सुद्धा होते भगवान बाबा साधू सुद्धा होते भगवान बाबा संन्यासी सुद्धा होते आणि भगवान बाबा संतही होते. चारही लक्षणं त्यांना लागू होतात. भक्त कशामुळं भक्त ऐसे जाणं जे देही उदास देहावर उदास म्हणजे देहाची आसक्ती नाही. मी काळा काय गोरा काय बसायला पोत काय गादी काय खायला गुलाब जांबू काय देहाचा संबंध नाही. देहीची विदेही भोगोदशा वृत्ती हरिमय झाली सतत वृत्तीमध्ये नामस्मरण बर का सतत वृत्तीमध्ये नामस्मरण. ऐका आणि भगवंत म्हणतो जे माझ्या कीर्तीचं वर्णन करतात माझी सतत उपासना करतात
अशा भक्ताला मी नमस्कार करतो. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमस्तश्चंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि बाबाचं तसंच होतं महाराज. म्हणून भक्त आता संत कशामुळं? तेची संत तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठल नेनती क्षमाजाचे अंगी दया क्षमाजाचे अंगी दया क्षमा शांती अंगी दया क्षमा शांती अंगी संतताची जाणा जगे साधुतोची साधुतो जाणा जगे साधुतो जाना जगी साधुतो जाना साधुताची जाणा जगी साधुताची जाणा जगी जगी जाणा जगी साधुताची जाणा जगी दया क्षमा जाते दया क्षमा जाते लोभ हता मना लोभ हता मना बोला बोला. तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचुनी. आता साधू साधू साधूचं भुवन आता प्रमाण दिलं नाही का? साधू तोची जाना जगीन दया क्षमा किंवा जे करंजले गांजले त्यासे मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेचे जानव. दया करणे जे पुत्रासी दया 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 करणे जे पुत्रासी तोची दास आणि दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती जे करंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुली. पण गेला वाघ होऊन बर का. विठ्ठल विठ्ठल भीमसेनजी जोशी म्हणले की विषय संपला. आणि खरंच ज्याला संगीत कळालं बरं का तो भाग्यवान आहे. कारण संगीत सामान्य नाही. संगीत है ईश्वर का हर स्वर में बसे है राम राग गाय या रागिनी रोगी को मिले आराम. अशी ताकद आहे गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावे अखंडित सेवा. म्हणून हे आमची गुणीजन मंडळी महाराज यांनी बरीचशी घासलेली. एवढं सोपं नाही. आपल्या कानाला बरं वाटतंय गोड वाटतंय. आमच्या लता दिदी महाराज गेल्या तो आम्हाला सोडून गेल्या का नाही? काय केलं त्यांनी? संगीताची सेवा केली जीवनामध्ये. ब्रह्मचारी राहिल्या आयुष्यभर संगीताची सेवा केली. अशी सेवा केली अशी सेवा केली नंतर नंतर संगीतच त्यांची सेवा करत होतं एवढा अधिकार प्राप्त केला आहे का. आणि नंतर गेल्याच्या नंतर 2 दिवस जग बंद होतं. दुकुटा पाळला होता जगानं. मरो तुकुचा येशी मरो मरण तू आम्हाला सुद्धा एक दिवस येणार आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे वारे गांधी
क्या चले तुम्हारी नाम के आंधी, जीवन भर फिरे एक लंगोट में, अब जाकर बढ़ गए 500 के नोट में. दुनिया में आए हो यारो तू कुछ करके जाना, असं नाव राहिलं पाहिजे. हे बघा देशाची वीर साधू संत गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले त्या. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का तुका म्हणे कमरणाची सरी, तुका म्हणे का तुका म्हणे कमरणाची सरी, तुका म्हणे तुका म्हणे कामरणे सरे, तुका म्हणे तुका म्हणे कामरणे सरे. उत्तम चिमुरे केते मागे, उत्तम चिमुरे केते मागे, उत्तम चिमुरे केते मागे, उत्तम चिमुरे केते मागे, तुका म्हणे का तुका म्हणे कमरणाची, तुका म्हणे का तुका म्हणे कमरणाची, तुका म्हणे का तुका म्हणे कमरणेची सरे, तुका म्हणे का तुका म्हणे कमरणेची सरे. सुंदर मात्रेतल्या चाली, सुंदर अशी गुणीजन मंडळी या ठिकाणी तुम्ही उपस्थित केलेली. आनंद आहे महाराज, हे की नाही. आणि पहिला दिवस असल्यामुळे काही भ्यास नाही. आता घालीन लोटांगण पाहून पटांगण मोकळे म्हणून चालू द्यायचा कारभार. भक्तीचे वाटे लाग तरी पावशी अवेंगनीस धाम माझे. महाराज म्हणतात आता वेळ वाया घालू नका, आपल्याला गॅरंटी नाही. नामस्मरण करा. काय नाही, तुम्हाला ब्रह्म निर्गुण निराकार सगुण साकार हे नाही कळलं, याचं ज्ञान नाही झालं तरी चालत, पण तुम्हाला नामस्मरण तर करता येईल, राम राम म्हणता येईल, हरी हरी म्हणता येईल, विठ्ठल विठ्ठल म्हणता येईल. बरीचशी लोक महाराज, एक जण म्हणे महाराज तुमचं हरी हरी विठ्ठल विठ्ठल हरिपाठ आमचं मरायला रिकाम पण नाही म्हणे, आणि कधी म्हणायचं तुमचं ते हरी हरी विठ्ठल विठ्ठल. मी आलो म्हणता येते, त्याला काय लागते म्हणे, आज दिवसभर वखर आणलं म्हणे मी, तिथं कुठं तुमचं विठ्ठल विठ्ठल म्हणायला पाहिजे होतं, मी सांगा बरं. म्हणलं म्हणता येत होतं वाखरावर बी. म्हणे कस काय? मी म्हणलं रूमनं तोंडात धरलं होतं का हातात? म्हणे रूमनं हातात धरावं लागते, मग तोंड पाहिजे त्याला. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. नाही कामामध्ये काम आणि काही म्हणा राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाची, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाची, हो जाईल भव श्रम होईल दुःखाचे, जाईल भव श्रम होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही बडा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाची. जाईल हा भवश्रमण सुख होईल दुःखाचे. नाम सोपं आहे महाराज, नामामध्ये ताकद आहे, नामामध्ये शक्ती आहे, नामामध्ये पावर आहे, पण ते नाम बेंबीच्या देठापासून घेतले गेलं पाहिजे, नाही का? तसं नाम घेतो का आपण? तसं नाम घेत नाही महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात बरं का, आवड आणि आदर. आमच्या इकडे काय झालं, डॉक्टर साहेब 2-4 जण वड्यामध्ये बसले होते. वड कळतं ना, नाला नदी, छोटीशी नदी, त्या वड्यामध्ये बसल्याच्या नंतर ते ना तिथं 3 दगड मांडले. त्या 3 दगडावर एक पिपा होता. पिपा कळतो ना, डब्बा, त्याला वरून चिखल लावलेला, त्याला एवढी एवढी नळी खाली तपिलं.
आणि जाळ लावणं सुरू होता. कळलं ना तुम्हाला? पहिल्या धाराची पडली. चौघ बशीलच होते टोकून. चौघाईनं गिलासात घेतली आणि म्हणले घ्या आता. राम राम म्हणले नाही का? राम 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 तर म्हणले ना. ती जागा राम राम म्हणायची आहे का? आदर आहे का आवड आहे? त्याच्यात काही तथ्यच नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात ते आदर नाही, ते आवड नाही. आवडीनं घ्या आणि आदरानं घ्या. हो राम राम म्हणले. आता ते धाराची कळाली असेल ना तुम्हाला, त्याच्यावर लय जास्त बोलत असतो मी. आता 31 डिसेंबर होऊन गेला. 31 डिसेंबर. ती नशा आहे आणि ही सुद्धा नशा आहे बरं का. ही जी मंडळी आमची गाती ना, गायन करते ना, नामस्मरण करते ना, ही नामाची नशा आहे. हो जे जयाची व्यसन तो आमचा निधी निदान. संत म्हणतात आमचं व्यसन आहे ते, तो आमचा भगवान परमात्मा, त्याचं लागलेलं आम्हाला व्यसन आहे. व्यसनच आहे ते. पण हे व्यसन वेगळं आणि हे व्यसन वेगळं. नशासारखीच आहे. काही काही दारू पिणारे बरं का, त्या नशेमध्ये तेल करमत नाही, ते कधी कधी कीर्तनाला येऊन बसतात. ही नशा भारी वाटते त्यांना. ही नशा भारी वाटते. या नशेमध्ये पावर. 31 डिसेंबरच्या दिवशी एक जण प्याला आला समोर, म्हणे राम राम. मी म्हणलं राम राम. मला वास आला. म्हणलं दारू प्याला वाटते? हो म्हणे महाराज, पण आपल्याला चढतच नाही. चढत नाही? म्हणलं चढत असते दारू, ती गुण टाकत नाही. बिलकुल नाही. 2 क्वाटरी आणल्या आता सध्या पठ्ठ्यान, पण तुम्हाला व्यवस्थितच बोलून दाखवणार म्हणे मी. बिलकुल चुकीचं बोलणार नाही. व्यवस्थित. घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, गिलास हिसळून मोरीत फेकून द्याला. हळूच कवाड उघडून पाहिलं, पलंगावर बायको झोपलेली. पण बायकोच्या कानात, या कानात त्या कानाला पत्ता नाही. व्यवस्थित बोललो का नाही? आपल्याला चढतच नाही महाराज. तुम्ही म्हणता बा. मी म्हणलो काय सांगू, 5 मिनिटं थांबलो. अहो म्हणलं चढत असती, दारू येते. कसं बोलता राव? पुन्हा एकदा ऐका बाबा. घरात गेलो, चढीन ते. कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली महाराज, गिलासात ओतली, गिलास हिसळून मोरीत फेकून द्याला. हळूच कवाड उघडून पाहिलं तर पलंगावर बायको झोपलेली. पण 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 बायकोच्या या कानात त्या कानाला पत्ता नाही. पाहिलं का? अहो आपल्याला चढतच नाही. म्हणलं चढली नाही. याच्या अगोदर व्यवस्थित बोलला. ही काय तर चढली, तुला बोलता येईना आता, पहिल्यासारखं बोलताच येईना. कसं बोलता राव? पुन्हा एकदा ऐका बाबा. अहो घरात गेलो, कपाट उघडलं तर कपाटात बायको बसलेली. गिलास हिसळून मोरीत फेकून द्यायला गेलो तर मोरीत बायको झोपलेली. हळूच कवड उघडून पाहिलं तर पलंगावर बाटली झोपलेली. पण बाटलीच्या या कानात त्या कानाला पत्ता नाही बरं का. पाहिलं का आपल्याला चढतच नाही. पटकन माझ्या समोरच पडलं तिथं. आता ही चढली नाही का? बाटलीच जागी बायकून, बायकोच्या जागी बाटली. म्हणून मी नेहमी सांगत असतो बरं का, काळाची गरज आहे. ही आमची हरिनामाची प्या. ती नका पिऊ. ती चढती उतरती, चढती उतरती. जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पीली सुबह उतर जाएगी. अरे पीना है तो हरिनाम की पिले, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. आणि नामाबद्दल बोलायलो, हे आमच्या मंडळी नामाची पिलेली आहे. ब्रह्मरसाचा काढा घेतलेला आहे. कोणचा काढा? ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल, ब्रह्मरस घेई काढा. पथ्य नाम विठोबाचे, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल, पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल. पण पथ्य नाम विठोबाचे. विठोबाचं नाम सांगितलेलं या ठिकाणी, पथ्य सांगितलेलं आहे बरं का. या नामामध्ये अशी पावर आहे महाराज. सजीव तर उद्धारून गेलेच, पण निर्जीव सुद्धा उद्धारले. तारी ऐसे जड
उदकावरी जो दगड तो हा न करी काही. ज्यावेळेस सेतू बांधणं चालू होता त्यावेळेस बर का एका दगडावर रा अक्षर आणि एका दगडावर म अक्षर आणि ते दोन दगड एकमेकांना जुटायचे अशी पावर. पण देवाला थोडासा अभिमान झाला बर का. देव थोडे बाजूला गेले, एक खडा घेतला आणि पाण्यामध्ये टाकला, बुडाला. देवाला वाटलं हे डुप्लिकेट खडा असेल. दुसरा पावा टाकून जड खडा घेतला, तो टाकला, तो सुद्धा बुडाला. हा काय चमत्कार आहे. माझ्या नावानं तिकडे दगड तरतात, मी स्वतः दगड टाकतो, दगड तरत नाही, डुबतो, बुडतो. याचं कारण काय. तिसरा दगड म्हणले तिसरं निसर. आता तिसरा दगड सोडला, तोही बुडाला. आता देवाला अपमान झाल्यासारखं वाटलं. मग इकडं तिकडं बघितलं. बघितल्याच्या नंतर पाठीमागं कोण. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजवम वानर युथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आणि मग प्रभू म्हणतात, हनुमंतराया तुम्ही कधी आले. म्हणले देवा मी पहिल्याच दगडाला आलो. म्हणे कोणाला सांगू तरी नको. बरं म्हणे इकडे मला एक सांग, माझ्या नावानं दगड तरतात आणि मी ज्यावेळेस दगड टाकतो तो दगड बुडतो, तरत नाही. याचं कारण काय. म्हणले देवा तुम्ही ज्याला सोडलं ते तरण का बुडन. तुम्ही ज्याला सोडलं ते बुडणारच आहे ना, आणि तुम्ही ज्याला धरलं का ते तरला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण देवा तुमच्या नामामध्ये जो महिमा आहे ना, तुम्हाला कळणार. तुझ्या नामाचा महिमा जय हो. नामाचा महिमा तुझं न कळो मेघ श्यामा. देवा तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळणार नाही बर का. तुमचं नाम ज्यानं ज्यानं घेतलं का तो उधारून गेला. तुकोबारायंत चॅलेंज केलं शुद्ध असलेल्या लोकांना, संतांना. म्हणले सांगा आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं हा माणूस लयाला गेला, त्याचं नुकसान झालं, तो अधोगतीला गेला, नरकाला गेला. जय हो. आज प्रमाणाचं म्हणजे सुकाळे दना दना. क्या बात आहे. हे बी पाहिजे नाही का. काय प्रमाण. नाम घेता वाया गेला. घ्या मीच विचारतोय काय प्रमाण. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. कोणाला विचारतात. सांगा विनवितो तुम्हासी. सामान्याला नाही, संत महंत सिद्ध ऋषी कोणालाही सांगता येणार नाही महाराज. नामानं तरले. नामे तरले अपार महापापी दुराचार. घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे. वाल्ह्या कोळी महाहत्यारी. नामे तारिला निर्धारी. घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे. आणि म्हणून माईक सिस्टीम बद्दल एकदा टाळे वाजवा. मी विसरून गेलो. मला वाटलं शेवटी सांगावं आहे की नाही. पण खरोखर माईक सिस्टीम आहे. अशी माईक सिस्टीम असल्याच्या नंतर किती गाव वाटते नाही का बा. क्या बात आहे. विठ्ठल विठ्ठल.
आता नामाची पावर सांगतो तुम्हाला, ऐका. वाल्यकोळ्यान किती पाप केलं सर्वांना माहित होतं. वाल्यकोळ्या इतकी पापी आपण नाहीत. भरपूर पाप केलं, पण त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी प्रारब्ध. महर्षी नारद भेटले आणि नारदाला सुद्धा अडवलं त्या वाल्यकोळ्याने. कारण मारायचा धंदा होता त्याचा. लोकांना मारून पोट भरायचा, कुटुंबांना जगवायचा, त्यांचं पालन पोषण करायचा, पाप करून मारून, बरं का. आणि मग नारदाला अडवलं. त्यावेळेस नारदानं विचारलं, कशासाठी मारतो, हे करतो कशासाठी, एवढं पाप कशासाठी करतो तू? तेव्हा म्हणला, मला पोट आहे, लेकर बाळ आहेत, कशासाठी म्हणजे माझा धंदा आहे. हा, ज्यांच्यासाठी तू पाप करून बर का, ज्यांचे पोटो भरवतो, पालन पोषण करतो, त्यांना तू कधी विचारलं का की एवढं जे पाप होतंय तुझ्यावर, या पापामध्ये वाटेदारी होतील का ते? अहो म्हणले, महाराज होणारच ते. कारण एका जागी बसून मी त्यांना जगवतो ना, इकडे येईन तिकडे येईन, त्या तारखेवर जाय या तारखेवर जाय, 2-2 कीर्तन, ही मरमर कशासाठी आमची, हे की नाही. वाल्या कोळ्याचं सांगायलो डबल डबल, कुछ तुम समजे कुछ हम समजे, बर का. आपला कार्यक्रम आता तुम्ही आणि मी असं काय नाही, मोकळा कारभार. अरे म्हणले तसं नाही, म्हणले वाटून घेणार नाहीत म्हणले ते. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, इंद्रिय मावळलेले आला बागुला आजा, मानितीला आन थोर देह सुखाची या काजा गा. सोयरे धायरे सगळे संपत्तीचे लोक कोणी येत नसते का? आम्ही जीवावर आल्याच्या नंतर सगळे मोकळे, सगळे सोडून जात असतात. तू विचारून ये म्हणले एकदा, मग मला मार. म्हणले तुला पळून जायचं असेल त्याच्यामुळे तू म्हणतो की विचारून ये. मी तिकडे विचारायला गेल्याच्या नंतर जाशील पळून. नारद महर्षी म्हणले, बाबा एक काम कर, तुम्हाला बांधून टाक आणि विचारून ये. खरंच बांधून टाकलं ना नारदाला. गेला वाल्या कोळी घरी. सर्वात आवडती कोण? पत्नी. पतनात त्रायते इति पत्नी. आपल्या पतीचं पतन होण्यापासून रक्षण करणारी, धर्माला अनुकूल, सुसंस्कारी. आणि खरंच पत्नी तशी असावी बरं का माणसाला, मग मजा आहे. जर पत्नी असेल भांडखोर, आरडावारडा, जीव कोरडा, भांडणं घरात, जावा संग भांडणं, भाया संग भांडणं, मी म्हणत नाही. अशी जर पत्नी ज्याच्या नशिबात आहे ना, त्या माणसानं आमच्या संग सप्तेवर हिंडाव, हरी हरी म्हणाव, पोहे साबण सगळी व्यवस्था या ठिकाणी. कर कसे संगती अवघी उदयन फजिती, फजिती अवघी उदयन फजिती, अवघी उदयन फजिती. कर कसे संगती अवघी उदंड फजिती, अवघी उदंड फजिती, अवघी उदंड फजिती. एक कवी म्हणतो एका ठिकाणी, ऐका. सासू कचपट सासरा तृणवत जसा, भरतार दासा परी, नांदी घरात देर केरही जसा, नंदा नसाव्या घरी. जाऊ पाहून जीव देईल म्हणे, भायाशी दावा करी, ऐशी बाईल जळ्या नरा मिळे, तेने भजावा हरी. म्हणून माय तुमची निंदा म्हणून नाही, इथलं नाही बरं का. ही स्त्री शक्ती आहे महाराज. या समोर ज्या बसल्यानं आजही पुरुषापेक्षा बरं का त्यांचा भाव परमार्थात जास्त आहे. स्त्रीचं अंतकरण म्हणजे परमार्थासाठी पोषक आहे. पुरुषाचं अंतकरण कठीण आहे. आज पुरुषापेक्षा परमार्थामध्ये यांची संख्या जास्त आहे. अहो यांची श्रद्धा अशी असते, एखाद्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा नसली तरीही पाठीमागच्या भीतीला जाऊन 4-5 कुखाची बोट लावते नसत्या. श्रद्धा म्हणजे श्रद्धा. म्हणून निंदा करतो असं नाही महाराज. स्त्री शक्ती आहे. काय एका ठिकाणी सांगायला गेलो स्त्री शक्ती, एक माणूस उठला म्हणे स्त्री शक्ती आहे तर मग पुरुष कोण आहे? मी म्हणलं सहनशक्ती. मग आता काही सांगावंच लागेल ना. लोक काय विचारतील, काय बोलतील सांगतायत. म्हणून तुमच्यासाठी माझ्या थोडक्यामध्ये नाही का मी नेहमी सांगत असतो, तुमचा परमार्थ लय सोपा. पतीची या मताना अनुसरुनी तुम्हाला नामस्मरण करायचं काम नाही. कीर्तन नाही हे आलं तरी चालत, भजन नाही करता आलं तरी चालत. तुम्ही मालकाची सेवा करायची, मनोभावे सेवा, आणि 4-5 गोष्टी सांभाळायच्या. डोक्यावर पदर, अतिथीचा आदर, लेकरा बाळाची कदर, पतीची सेवे सादर. अशी जी स्त्री, धिस इज इंडिया इज माय मदर.
तीच माझी भारत माता. आता आजपासून सप्ताह तुमच्या गावामध्ये बसला माय, मग तुम्हाला 5-6 गोष्टी जाता जाता सांगून जातो बरं का. ऐका, संसारामध्ये हसा, परमार्थामध्ये राडा, अंगणात टाका शेणाचा साडा, दिंडी आल्यावर सुंदर रांगोळी काढा, पोळा सोडून रोज पतीच्या पाया पडा, म्हणजे जीवनात होणार नाही राडा. जीवनात नसेल होद्याचा राडा तर रोज पतीच्या पाया पडा. असं म्हटलो मी. बाई कीर्तन झाल्यावर एक बाई भेटली ना म्हातारी, म्हणे महाराज तुम्ही म्हणता ती खरे, आम्ही पाया पडू ना, आम्ही त्याच्या पाया पडू ना, दिवसातून 3-3 टाइम त्याच्या पाया पडू, पण त्याचे पाय सापडत नसतील तर हे तिकूनच घालील बाजारावरून आली की जास्त बोलायचं नाही, फाडून टाकीन जीव मारीन, याचीच पॅन्ट फाटली. मग त्या म्हणल्या काय पाया पडावं अशी जर मालक म्हणलं तरी मी म्हणलं माय पती परमेश्वरी तू सेवा कर म्हणून भावे, तुला अधिकार प्राप्त होईल, मोक्ष मिळेल नाही का. तुमच्यासाठी तुमचा पती निखळ भोगाचं साधन नसून मोक्षाचं साधन आहे. आम्ही म्हणत नाही, आमच्या संतांचे प्रमाण आहेत नाही का. पतीची या मता अनुसरुनी आणि तुका म्हणे पतिवार्ता तिची देवा देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, 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 जय हो. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे तुका म्हणे पतिवर्ता, पतिवर्तेचा अधिकार, देवावरी सत्ता बरं का. आमची जिजाबाई तुकोबारायाची पत्नी बरं का, देवाला शिव्या देत होती, तुकोबारायाला भांडत होती, पण पतिवर्त होती. नेमल कधी चुकली नाही. कधी आमचे तुकोबाराय भामचंद्रावर, कधी भराड्यावर, कधी भांडाऱ्यावर भजनासाठी निवांत जायचे बरं का. आणि तुकोबारायाचं भजन असं असायचं महाराज. त्या काळामध्ये अशी माईक सिस्टीम नव्हती, मृदंग नव्हते, टाळ सुद्धा नव्हते. दगडाचे टाळ देहाचा मृदंग, तुकाराम सोडून सारे काम भजनात दंग. ही अवस्था आम्हाला गेन ट्रॅव्हल बरोबर झाल्याशिवाय भजन मला वाटत नाही. किती फरक आहे. रात्रंदिवस नामस्मरण, रात्र ही न कळे दिवस ही दिन रजनी आणि अंगी खेळे दैवत, दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस नामस्मरण, पांडुरंग 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 पांडुरंग. आणि बघा टाळ नसायचे त्या काळामध्ये, मृदंग सुद्धा नसायचा. आणि तुकोबाराय नुसतं देवाचं भजन करायचे तर असं सांगतात त्या ठिकाणी वृक्ष सुद्धा डोलायचे आणि पक्षी सुद्धा गायचे. काय भजन असेल ते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षिनी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, असं भजन करायचे. आणि मग आमच्या जिजाबाईनं भाकरी घेऊन जायचं, पुढे 3 वाटा फुटायच्या. नेमके कोण्या डोंगरावर गेले तुकोबाराय कसं कळायचं. मग आमच्या जिजाबाईनं जमिनीला कान लावायचा. ज्या वाटेन तुकोबाराय गेले का त्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल असा रिंगटॉंग तिला ऐकू यायचा. अधिकार तुका म्हणे पतिवर्ता. मग गेली जिजाबाई त्याच वाटेनं, मोडला काटा, घाबरला देव, बसला गरुडावर, आला डोंगरावर. एका बाळाचं रूप घेतलं आणि म्हणला जिजाबाई तुमच्या पायातला काटा काढू का. ती म्हणली बाळा तुला जमल का. म्हणलं लय मोठे मोठेचे काढले आता, हे तर लहान आहे. तुम्ही नुसते डोळे झाका आणि डोळे झाकून तुकोबारायचं ध्यान करा. जिजाबाईने डोळे झाकले, तुकोबाराय दिसत होते प्रत्यक्ष. तुका म्हणे पतिवर्ता, कुछ तुम समजून कुछ हम समजून बर का. आणि मग भगवंतांनी महाराज, ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा, त्या माझ्या मालकांनी आमच्या जिजाबाईचा पाय हातामध्ये घेतला.
काय अधिकार आहे? आणि नुसतं बोट लावलं, काटा निघला. मग जिजाबाई म्हणली बाळाला सुंदर काटा काढला, कळू पण नाही दिलं, तकलीफ सुद्धा झाली नाही, त्रास सुद्धा झाला नाही, कसा काटा काढला? बरं जाऊ दे म्हणले, तुझं नाव काय आहे सांग ना. तो मनातल्या मनात म्हणला माझं जर नाव हिला सांगितलं तर ही दगडच घेऊन मागं लागायची. देवाचं तिचं पटत नव्हतं याचा अर्थ. बरं म्हणे राहतोस कुठं एवढं तरी सांग. म्हणे मी होय भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. आणि पंढरपूरचा आहे होय तू. आणि मग तुला तिथला तो काळ्या इठ्या माहित नाही का महानावर येड केलं त्या मेल्या ना, ते इठ्या देव हळसकून म्हणतो ते इठू मीचे तू हे मेल्या घेऊन माग लागली. तो कोपरा म्हणतात आवले 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 थांब आवले थांब. अगं योगी मुनी ऋषी लोक हजारो वर्ष तपश्चर्या करतात, ज्यांच्या स्वप्नात कधी आला नाही. आणि तो तुझा मल भेट देण्या अगोदर तुझ्या पायातला काटा काढतो, तुला भेटला केवढा अधिकार. तू का म्हणे पतिवार्ता आणि तिची देवावरी, किती सोपं आहे नाही का. आता सगळ्यालाच कथा कीर्तन जमत नाही. आता आमच्या निर्गुणाताई सारख्या भाग्यवान असल्या त्यांना ते जमतंय, सगळ्याला येत नाही. पण मालकाचं दर्शन घेता येतं की नाही, त्याची सेवा करता येते की नाही, करता येते महाराज. म्हणून पोळा सोडून रोज पतीच्या पाया पडा. पतिव्रता जिचा भाव, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव. तिचा पती तुझा देव, तिचा पती तुझा देव, तिचा पती तुझा देव. वा वा वा. प्रमाण म्हणजे आज प्रमाणाला कमी नाही बरं का, पण थोडा पहिला दिवस असल्यामुळं म्हणलं जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी थोडंसं तुम्हाला, नाही तर तुमची चुकीचे प्रमाण नाही. तर रुस्सान मायावर मला त्याची लय भीती वाटते. सगळे माझेच आहेत असं काय नाही. मी काय म्हणलो पोळा सोडून रोज पतीच्या पाया, म्हणजे पोळा कोणाचा सण आहे? बायलाच. मग तुम्ही आम्ही कोण आहेत खरं पाहिलं तर होय महाराज. आणि बैल आता राहिले नाही, राहिले का? बैलाची शेती राहिली नाही. आमच्या इकडे ट्रॅक्टरनं पोळा भरला होता डॉक्टर साहेब, खरंच ना. आणि 5 वर्षांनी तुम्हाला कोणाच्या दारात खडून बैल दिसणार नाही. बैल दिसलात फक्त घरात. माझी घडलेली गोष्ट मी नेहमी सांगतो, आता सांगून जातो जाता जाता, आहे की नाही. मागच्या वर्षी मीच औरंगाबादकडे होतो, पोळ्याचा सण होता. मग आमच्या महाराजांनी फोन केला, महाराजीन कळती ना, काहीच ढेकळं येत नाही तरी महाराजीन पदवी. आमच्या बारगाड्या उघड्या पडल्या, मिलो आम्ही फिरू फिरू कीर्तन करू करू. फोन केला, हॅलो 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 म्हणलं बोलो. म्हणजे कुठे आहेत तुम्ही? म्हणलं लांब आहे औरंगाबादकडे. घरी नाही आले? म्हणलं नाही गाड्या, अहो पोळ्याचं सण आहे. मी म्हणलं करा पोळ्यानं खा. मग तसं नाही म्हणे. म्हणलं कसं? मी म्हणलं पोळ्याचं सण आहे, एरी आपल्याला बैल नाही काय नाही, कमीत कमी तुम्ही ते या ना मग घरी. मी पायाकडे पाहिलं, पायाच्या जागी खुरात नाहीत. म्हणलं आपल्याला हा विनोद हेम आहे, पण खरोखर मालकाची सेवा केली म्हणजे तुम्हाला पुण्य मिळणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, मग बाल्याकोळ्याच्या पत्नीहून आपण बाजूला गेलो होतो बरं का. पत्नीला विचारलं, का ग मी एवढं जे पाप करतो हे पाप अर्ध वाटून घेशील का? बाया म्हणे आम्हाला काय गरज आहे त्याच्यावर, तुम्ही पाप करता तुम्हीच फेडा ते. आता आमची तुमच्यावर जबाबदारी आहे. तुका म्हणे नग्न भाज आणि तिची लाज स्वामीशी. ती जबाबदारी तुमची. तुम्ही पाप करा किंवा सत्कर्म करा, पण आमचं पोट भरवणं ही तुमची काय आहे? जबाबदारी आहे. आणि मग महाराज त्याला वाटलं खरंच आहे ते. महाराज शेंडीवालं महाराज म्हणतो ते खरं आहे. मी म्हणलं हे वाटून घेतात का काही पाप? नाकार दिला आज. लगेच एवढ्यात पत्नीला विचारतो ना विचारतो की लगेच वाल्या कोळ्याची अवलाद आली तिकडून मोटरसायकल घेऊन. ती पेलेलीच होती. म्हणे का रे पोरा, मी तुमच्यासाठी एवढं जे करतोय पाप वाटून घ्यासाल का? म्हणे बाबा तुमचं तुम्ही पहा, आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणे त्याच्यावर. हो, कसं करायचं? पाप करायचं का सत्कर्म करायचं? चोरी करायची का पुण्य करायचं? काय करायचं ते करा, आम्ही पाप वाटून घेणार नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी बोध झाला त्याला, पश्चाताप झाला. पश्चातापेन शुद्धता. पश्चाताप झाला. परत नारद महर्षीकडे पळपळ आला आणि पाय धरले. म्हणले महाराज तुमचं बरोबर आहे, तुम्ही सांगता ते बरोबर आहे. कोणीच वाटून घ्यायला तयार नाही पाप. आणि हे पाप मी एकट्यानं
बर का, ही नरकाला जाण्याची वेळ आहे आता. आता याच्यातून माझी सुटका करा म्हटले, उपदेश करा काहीतरी. आणि मग नारद महर्षीने महाराज राम नाम जपायचं सांगितलं. ही नामामधली पावर. म्हणले एक काम कर, राम राम म्हणत बैस, मन राम. तर तो म्हणजाय मारा, राम मन ते म्हणजाय मारा. कारण मारायचा धंदा असल्यामुळं अंतःकरणामध्ये मारा मारा असं होतं. एक महिनाभर वाल्या कोळी मारा मारा म्हणत होता. पण नामाची अशी पावर, मारा 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 मारा, जे उलट होतं ना ते सुलट झालं, राम राम झालं. बघा ना तुम्ही, मारा मारा मरा 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 राम 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 झालं राम राम. एका ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे बर का, मारा मारा यही मंत्र उनके अंदर भेदा, उलटा जाकर सुलटा हुआ जब भेंट हुई नारदा. इसलिए नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा. ही नामाची पावर आहे म्हणून. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत बर का. येत्या 22 तारखेला प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होणार. आणि तुम्ही आम्ही का भाग्यवान, आपल्या डोळ्यासमोर हे पाहायला मिळायला लागलं. हा उत्सव, हा सोहळा पाहायला मिळायला लागलाय बऱ्याच ठिकाणी बर का. त्या उत्सवानिमित्त सप्ते सुरू झालेले आहेत म्हणून आपण भाग्यवान. अरे ज्याच्या घरातच ज्याला राहता आलं नाही 550 वर्षापासून, आज ती वेळ आलेली आहे. तो आनंद, तो उत्सव आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतो. आपण किती भाग्यवान. डोळ्याचे पारणे फिटणार आहेत महाराज. म्हणून मी तर एक सांगतो, आपण एक करायला पाहिजे. आता येणाऱ्या 22 तारखेपर्यंत एक लेटर जवळ घ्यायचं सर्वांनी, आणि त्या लेटरवर राम 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 असा जप लिहायचा. 22 तारखेपर्यंत तुमचा जेवढा जप होईल ना, त्या रामाची कृपा होईल महाराज. आणि ज्याच्यावर प्रभू श्रीरामाची कृपा झाली त्याचा केस सुद्धा वाकडा होऊ शकणार नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणून एका ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे का, जितने तारे गगन में उतने ही संकट हो, जितने तारे गगन में उतने ही संकट हो, कृपा हुई रघुबीर तो बालन बाका होय ओ रामा, बालन बाका होय. त्या प्रभूची कृपा झाली पाहिजे महाराज. म्हणून आपण तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत. त्याचं नामस्मरण करा, त्याच्या नामामध्ये इतकी ताकद आहे महाराज. आणि कबीर महाराज एका ठिकाणी म्हटले बर का, मी रामनामाचा जप केला म्हणले. कुठपर्यंत जप केला, त्याची अवस्था मला प्राप्त झाली. ज्या दिवशी त्या रामाची रामरूप मी झालो त्या दिवशी मी निवांत, आणि मग राम माझा जप करत होता. जप कुठपर्यंत केला पाहिजे माणसानं, ज्याचा जप करतो का त्याची अवस्था प्राप्त होईपर्यंत. ज्या दिवशी त्याची अवस्था प्राप्त झाली मग आपल्याला जप करायचं काम नाही, मग तो आपला जप करन. एका ठिकाणी सुंदर म्हटलेले कबीर महाराज म्हणतात, राम नाम को जपत निरंतर हम तो बन गए राम. अरे राम नाम को जपत निरंतर हम तो बन गए राम. अब राम ही हमारा जप करे हम बैठे आराम. याला म्हणायचं जप. आपल्याला जप करायचं काम आहे. आपले जप सुरू आहेत नाही का. आपले जप म्हणजे डेकोरेशन फॉर द ॲडव्हर्टाईज. आपण भक्त म्हणून गेलो, जप करायलो, लोकांनी पाहिलं पाहिजे, लोकांनी म्हणलं पाहिजे वा काय जप करतो, काय भक्त आहे, किती ठिकाणी गंध लावला, अरे वा 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 लय ओरिजिनल. आमच्या गावात एक बाई दरुज्यातच बसती माळ घेऊन, रामकृष्ण आहे रामकृष्ण. लोकांनी पाहिलं पाहिजे काय बाई भाविक ही माळ जपायला लागली, आणि तिच्या समोरच तिकून कावडाची आडंगी टीव्ही असती. आडस टाईप आली की बाई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मालिका लागली. आडस टाईप आली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मालिका लागली, माळ बंद, रामकृष्ण हरी बंद. ही भक्ती आहे का? ही का भक्ती खरी, पळते मन बाहेरी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अहो एका ठिकाणी एक माणूस घरात बसला माळ घेऊन, टपुऱ्या मण्याची माळ, चाललं त्याचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बायको नव्हती घरी, बायको गेली होती दारी, दुधाचं गाडगं चुलीवरी.
आला न बोक्यानं पाहिलं म्हणे लय जपामध्ये तल्लीन झालेला दिसतोय, मग्न झालाय, एकदा दूध प्राशन करून घ्यावं. चालला न बोक्या त्याच्या समोरून, म्याव. पाहिलं बापरे दूध पितोय आता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हुसुक, रामकृष्ण हरी हुसुक, रामकृष्ण हरी राम हुसुक, राम हुसुक हुसुक हुसुक. शेवटी माळच फेकून आणली. जशी बोक्याला माळ फेकून आणली तशी माळ बोक्याच्या गळ्यात. उंदरायन टाळ्याच वाजवल्या, म्हणले बोक्या माळकरी झाला रे. असे बोके लय माळकरी झाले पण उंदर धरायची सोडली नाही. याला जप म्हणतात का? जप कबीर महाराजांनी सांगितलं तसं जप करावा. जप करून त्याची अवस्था प्राप्त झाली की जप करायचं काम नाही, तो आपला जप करल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून नामानं वाल्या कोळी सुद्धा तरला महाराज. आणि प्रभू श्रीरामाची भक्ती कोण केली? दास्यत्व भक्ती हनुमंताने केली महाराज. आणि ऐका, पूर्ण युद्ध संपल्याच्या नंतर सर्वांना बक्षीस देण्यात आलं. हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. म्हणले प्रभू त्याला काहीतरी बक्षीस द्या ना. प्रभू म्हणतात काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आणि ठेविता हा पाय. त्यांनी माझी सेवाची एवढी केली की आता काय देऊ. जीव जर त्याच्या पायावर चरणावर ठेवला तरीही त्याच्या सेवेचं फळ म्हणून होणार नाही महाराज. आणि म्हणून सीतामाईनं काय केलं, तुम्ही नका देऊ म्हणले, मी देते. मग नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. तो नवरत्नाचा हार, त्याचं मोल करता येत नाही, किंमत करता येत नाही. आणि हनुमंतराय एकीकडे गेले आणि एकीकडे गेल्याच्या नंतर एक एक मनी दातानं फोडू लागले. सीतामाई म्हणले, ए तुला काय वाटतं का? त्या हाराची किंमतच होत नाही. नवरत्नाचा हार आहे, नवरत्नाचा. हनुमंतराया म्हणले, मा नवरत्नाचा हार असला मग काय झालं, पण या नवरत्नाच्या हारामध्ये या मण्यामध्ये माझा रामच नाही, तर या मण्याला काय अर्थ आहे? म्हणून ज्या मण्यामध्ये राम नाही त्याचं इथं काहीच काम नाही. मण्याबद्दल बोलायला बरं का. राम ज्या मण्यामध्ये नाही तो मणी इथं बसत नाही, त्याला बसवावं लागतं. बसणं वेगळं आणि भीतीला टेकून देऊन बसवावं लागणं वेगळं. आलं का लक्षात? आणि म्हणून सुंदर एका ठिकाणी म्हटलं नाही का, आहे की नाही, हार तुला नवरत्नाचा जानकीन घातला, फोडून या सारे मोती राम कुठे आटला, उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. किती सुंदर आहे महाराज. रामच नाही म्हणले काय अर्थ आहे? इतकं त्या राम नामाला महत्व आहे महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात, हे प्रभू श्रीरामाचं नाम जपा. नाम सोपं आहे, नाम कोणालाही घेता येतंय बरं का. आवड आणि आदर ह्या दोन गोष्टी असल्या म्हणजे तुमचं काम झालं. पहिलं चरण म्हणा, आरंभी आवडे आदरे आले नाम. जय हो. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. थोडा घेऊन जाऊ. आरंभी आवडी आदरे आले नाम. 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 आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. नाम आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडी
नामच उपाय. आणि महाराजांनी सांगितलं या कलियुगामध्ये तर नामानं उद्धार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि या कलियुगामध्ये नाम संकीर्तन साधन पै सोपेन. जळतील पापे जन्मांतरीचे तरी कीर्तनाची नि नटनाचे. नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकाळा आणली तीर्थे ठायवरून उठवली. यमलोकीची खुंटली राहटी जैशी. यमू मने काय यमावे दमू मने कवना ते दमावे. तीर्थे मने काय खावे दोष वखदाशी नाही ऐशीनी माझेने नाम घोषे. नामाला महत्व आहे दिलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात बरं का ते नाम घ्या. म्हणले महाराज नाम 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 पण नेमकं काय म्हणायचं. मग महाराज म्हणतात राम कृष्ण गोविंद. पहिलं राम सांगितलेलं आहे बरं का. आणि प्रभू श्रीरामाबद्दल आपण बोललो. आणि मी सांगितलं तरुणांनी बरं का हनुमंतरायांनी सेवा केली प्रभूची तसं तुम्ही जप करा तुमचा उद्धार होईल. वाया घ्या आणि राम राम असं प्रत्येक ठिकाणी. आता हे कौसडी तिकडे गेलो होतो जिंतूरकडे मी झरीबोरीकडे. त्या ठिकाणी महाराज इतका भव्य आणि दिव्य सगळा जोश बर का. तरुण मंडळी त्या ठिकाणी असे कीर्तनात पण माझ्या जय श्रीराम करायचे. आता मी आरबळून चाललो मला चिंतन करायचं माझा तर जय श्रीराम. अरे म्हणलं हे काय जोश आहे. आणि खरोखर तसा जोश असला पाहिजे तरुणांसाठी. प्रामुख्याने हे सत्य तरुणांसाठी आहेत प्रामुख्याने बरं का. तरुण सुधारला पाहिजे. गावातला तरुण सुधारला म्हणजे गाव सुधारलं. गाव सुधारलं तर देश सुधारला. आणि तरुण सुधरू शकतो फक्त या मंडपामध्ये याच ठिकाणी. आलं का लक्षात. पण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. तरुणांशिवाय मजा नाही महाराष्ट्राच्या मातीला आणि सप्ताहाच्या साथीला. तरुणांची गरज आहे. तरुण म्हणजे साधन असतो. मी नेहमी सांगतो जवान आहे तरुण तरुण आहे जवान. तूच आहे महाराष्ट्राची शान. फक्त परमार्थातच ठेव भान. जीवनात होणार नाही दानादान. देशविषू दे असू दे अभिमान स्वाभिमान. आणि ओठावर असू दे ज्ञानोबराय तुकोबरायचंच गुणगान. तोच खरा जवान. आणि म्हणून हनुमंतरायासारखी सेवा केली पाहिजे. हनुमंतरायासारखी ताकद सांभाळली पाहिजे बरं का. 100 रुपयाची क्वार्टर पिणं सोडून दिलं पाहिजे. आणि 60 रुपये लिटरचं दूध पिलं पाहिजे. कारण ताकदीची गरज आहे. आता पोरं जर पाहिले ना लय विचित्र काही काही. हो एका ठिकाणी एका पोरानं चौकून चेप्पी केली माझात कोंबड्याची तुऱ्यावानी इतकीच केस. काय वागतील कशी राहतील आणि काय करतील सांगताच येत नाही. म्हणजे काय दिसाने तुम्हाला राम राम जे हरी घालणार नाही. तुम्ही दिसली की कुकू चिकू. संस्कृती नष्ट होत चालली. म्हणून तरुणांबद्दल मी मुद्दाम. आणि काय सांगा ताकदीच नाही राहिल्या व्यसन. एका पोरानं घुटक्याची पुढे हातावर ओतली. त्याचा बाप दिसला तिकून झाकून घेतला हात पाठीमाग. मी म्हणलं बरं वाटलं जरा नाही का. बापाची मर्यादा. बाप दिसला तिकून तर हात पाठीमागे घेतला. मला बरं वाटलं. मी शाबासकी दिली त्याला. वा वा क्या बात आहे. बाप दिसल्यामुळे तू पाठीमागे हात घेतला मानावं लागन. ते म्हण तसं नाही महाराज. म्हणलं कसं. हे कडू मायातली अर्धी घेतो म्हणे. मर्यादा नाही बापाची मर्यादा नाही. बापाच्या वाचनाप्रमाणे वागणं नाही. आता प्रभू श्रीरामाचा आदर्श घेण्यासारखे नाही का. प्रभू श्रीरामाचं आचरण. सावत्र भाऊ होते पण कसे राहिले. अहो सावत्र आईनं वचन मागितलं बापाला. सावत्र आईचं वचन बर का बापाला मागितलं. आणि बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्ष वनवासाला जाणारे प्रभू श्रीराम. कारण त्या प्रभू श्रीरामाचा आदर्श आज घराघरामध्ये बर का आपल्या रावण आहेत. या कलियुगामध्ये घराघरामध्ये काय झाले रावण आहे. अरे त्या काळामध्ये एक कवी म्हणतो एकच रावण होता तर एकाच प्रभू श्रीरामाला जन्माला यावं लागलं आणि त्याला मारावं लागलं. आता घराघरात आहेत एवढे राम आणायचे कुठून. सुंदर कवी म्हटलंय बरं का डॉक्टर साहेब. कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहाँ जाऊ. कलियुग बैठा मार कुंडली जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब घर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. अब घर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. बर का ते कवीच आहे. ते कवीनं कवित्व केलेलं आहे. यमक जुळवलं म्हणजे मजा येते आनंद मिळतो. पण प्रभू श्रीरामाच्या नामानं नामस्मरणानं सुद्धा उद्धार होतो बर का. संशय घ्यायचा काम नाही. म्हणून पहिलं सांगितलं राम आणि नंतर कृष्ण. मीराबाई आमची कृष्ण 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 रोमा रोमामध्ये कृष्ण भक्तीची लगन लागली महाराज जीवनामध्ये. राजमहालामध्ये जन्माला आलेली मीराबाई राजकन्या पण लाज भय शंका दुराविला मान स्त्री आहे हा भाव विसरली आणि गल्लीनं नाचून भजन करत होते. हरिगुण गावत नाचुंगी
हरिगुण गावत नाचंगी, अशी अवस्था बर का. आणि कृष्ण 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 रात्रंदिवस जय कृष्ण 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 गिरधर कृष्ण 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 जय जय हो मुकुंद मुरारी. खंडाळकर गुरुजीने गायलेले थोडस नाही का. कृष्ण 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 कृष्ण. आणि तिचे बार का डोळे पाहायचे तर फक्त भगवंताचं रूप पाहायचे. आणि खरं डोळे ते धन्य जे भगवंताचं रूपच पाहतात. तिचं डोकं नतमस्तक व्हायचं श्रीकृष्णाच्या चरणावरच नतमस्तक व्हायचं. आणि खरं डोकं ते धन्य की जे संतांच्या आणि देवाच्या चरणावरच नतमस्तक होतं. ते डोकं धन्य. मुख ते धन्य की जे नामस्मरणच करतं, फालतू काहीही बोलत नाही. आणि खरंच ते मुख धन्य. आणि ती नामस्मरणच करायची, दुसरं काही करत नव्हती. हात ते धन्य की जे हात संतांची पूजा करतात, देवाची पूजा करतात, ते हात धन्य. 25-25 हजाराच्या सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याची कडे हातामध्ये घातली म्हणजे हात धन्य होत नाही. तेच हात धन्य की जी साधू संतांची पूजा करतात, ते हात धन्य. असं जीवन ज्यांनी पूर्णपणे परमार्थामध्ये अर्पण केलं देवाच्या चरणावर, साधू संतांच्या चरणावर, तो जीव धन्य. या जगामध्ये त्या जीवाची कीर्ती राहत असते. एका ठिकाणी सुंदर म्हटलंय आणि अनुपजी जलोटांनी गायलेलं आहे सुंदर अशा प्रकारे. है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का स्मरण किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा इस हाथ की, है हाथ वो जो भगवान का पूजन किया करे. अरे मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली. मेरा रानी दीवानी हो गई, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन मगन. म्हणून राम कृष्ण म्हणा, राम म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळा म्हणा. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली आणि जिव्हीचा जिव्हाळा. विठोबा रखुमाई.